प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण द फॉल ऑफ ट्रॉय बघत आहोत पेज नंबर 72वर. आपण या ठिकाणी क्रियापदांसंदर्भात हे पॅरेग्राफ्स बघणार आहोत. याच्यामध्ये आपण बघूया की कोणकोणते क्रियापद आणि कशा पद्धतीने आलेले आहेत. तर ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन. आता इथं टेकन हे क्रियापद आलेलं आहे. टेकनचं तुम्हाला मी तिन्ही फॉर्म देत आहे. टू टेक हे फर्स्ट फॉर्म आहे, टूक हे सेकंड फॉर्म आहे, टेकन हे त्याचं थर्ड फॉर्म आहे आणि टेकिंग त्याचं फोर्थ फॉर्म आहे. टू टेक, टूक, टेकन, टेकिंग. आणि अनेकदा हे क्रियापद आपल्याला इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भेटेल, तर आपण हे पाठ करावं. टेक म्हणजे घेणे, टूक घेतले, टेकन घेतलेले, टेकिंग घेत. त्याच्यानंतर आपण बघूया नॉट बाय फोर्स. तर फोर्स हे क्रियापद म्हणून देखील वापरलं जातं. आपण बघूया कशा पद्धतीने. टू फोर्स. टू फोर्स म्हणजे बळजबरी करणे. सेकंड फॉर्म होईल फोर्स्ड, थर्ड फॉर्म देखील फोर्स्ड आणि फोर्थ फॉर्म आहे प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे फोर्सिंग, बळजबरी करत, अशा पद्धतीने. याच्यानंतर आपण बघूया बाय अ ट्रिक. इट वॉज द कनिंग ओडिसियस हू थॉट. आता थॉट हे क्रियापद आहे, तर याचे 4 फॉर्म आपण बघूया. टू थिंक, थॉट. आता या ठिकाणी थॉट जे आहे तर सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम स्पेलिंग, सेम उच्चारण, फक्त अर्थ वेगळा होईल. विटोचा अर्थ होईल विचार केला आणि V3चा होईल विचार केलेला. थिंक विचार करणे. आणि V1 जे आहे थिंक, त्यालाच आपण ING लावू आणि प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म बनवूया, थिंकिंग. आता पुन्हा आपण बघूया इट वॉज द कनिंग ओडिसियस हू थॉट ऑफ अ प्लान टू ऑब्टेन द विक्ट्री. टू टू ऑब्टेन हे देखील क्रियापद आहे आणि प्लान हे पण क्रियापद आहे. बघूया कशा पद्धतीने. या ठिकाणी आपण टू ऑब्टेन, टू ऑब्टेन, TAIN, ऑब्टेन. आणि खूप सोपं क्रियापद आहे. ऑब्टेन्ड ED लावल्यावर आपल्याला सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म दोन्ही भेटणार आहेत आणि ING लावल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑब्टेनिंग अशा पद्धतीने प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म भेटणार आहे. ऑब्टेन म्हणजे प्राप्त करणे, मिळविणे, अशा पद्धतीने. आता पुन्हा आपण बघूया टू प्लान. टू प्लान. टू प्लान म्हणजे नियोजन करणे, योजना आखणे. सेकंड फॉर्म प्लांट आणि थर्ड फॉर्म देखील प्लांट, दोन्ही सारखे आहेत. टू प्लान, प्लांट, प्लांट. ओके. आणि प्लानिंग, प्लानिंग, अशा पद्धतीने याचं V4 आहे, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे. नेक्स्ट आपण बघूया लेट अस बिल्ड. आता बिल्ड हे एक क्रियापद आहे. बिल्ड त्याबद्दल आपण बघूया. टू बिल्ड, यू सायलेंट करायचं याच्यामध्ये. टू बिल्ड, BUILT, बिल्ड. बिल्ड हे त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे, ठीक आहे ना. आणि बिल्डिंग याच्यामध्ये जे आहे तर प्रत्येकामध्ये यू सायलेंट करायचं आपल्याला. बांधणे या अर्थाने हे क्रियापद वापरलं जातं. टू बिल्ड, बिल्ट, बिल्ड, बिल्डिंग. त्याच्यानंतरचं आपण क्रियापद बघणार आहोत अ ग्रेट वुडन हॉर्स ही सेड. सेड हे क्रियापद आहे या ठिकाणी, तर त्याचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म आपण बघूया. टू से, SAYC. सेकंड आणि थर्ड फॉर्म सेड आहे आणि फोर्थ फॉर्म त्याचं से पहिलं रूप आणि मग त्याला ING आपण लावत आहोत, म्हणणे. टू से, सेड, सेड, सेईंग. क्रियापदांचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक ओळीमध्ये क्रियापद आहे, प्रत्येक ओळीमध्ये क्रियापद आहे. बिग इनफ टू होल्ड मेन, टू होल्ड. आता टू होल्ड जे आहे ते देखील क्रियापद आहे. टू होल्ड, टू होल्ड, होल्डेड, होल्डेड पण होईल किंवा हेल्ड, हेल्ड, हेल्डिंग. हे सेकंड थर्ड फॉर्म आहे आणि होल्डिंग हे त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे. तर पकडणे या अर्थाने हा क्रियापद वापरला जाणार आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं क्रियापद पाहूया इनसाइड इट अँड लेट सम ऑफ अवर बेस्ट फायटर्स हाईड. आता हाईड हे क्रियापद आहे या ठिकाणी बघा. हाईड, टू हाईड. सेकंड फॉर्म आहे हिड, थर्ड फॉर्म आहे हिडन. खूप महत्त्वाचं क्रियापद आहे. दोन्ही रूपं याची वेगळी आहेत, लक्ष द्यावं, पाठ करावं. टू हाईड, हिड, हिडन, हायडिंग. आणि हे शेवटचं ई आपण काढतो आणि मग त्याच्यानंतर ING लावतो. हे आहे याचं प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, लपविणे या अर्थाने. टू हाईड, हिड, हिडन, हायडिंग. क्रियापदांचा अभ्यास करा, त्याला इतंभूतपणे समजून घ्या आणि पाठ करा. तर या ठिकाणी आपण आता दुसरं क्रियापद बघणार आहोत इन द हॉर्स. देन लेट अस बर्न. आता बर्न हे क्रियापद आहे बघा. प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला क्रियापद 2 2 3 3 भेटणार. टू बर्न, BURN, बर्न, BURNT किंवा BURNED.
हे सेकंड आणि थर्ड फॉर्म आहे. BURNING बर्निंग. बर्निंग हे त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे. जाळणे या अर्थाने आपण हे वापरणार आहोत. टू बर्न, बर्न्ट, बर्न्ट, बर्निंग. आता पुढचं क्रियापद पाहूया आपण. आवर टेंड्स अँड प्रिटेंड. प्रिटेंड हा एक क्रियापद आहे. प्रिटेंड करणे, टू प्रिटेंड, प्रिटेंड. सेकंड फॉर्म आहे प्रिटेंडेड, प्रिटेंडेड, आणि हाच थर्ड फॉर्म पण आहे. आणि प्रिटेंडिंग, प्रिटेंडिंग, प्रिटेंडिंग हा त्याचा प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ING फॉर्म आहे. म्हणजे प्रिटेंड म्हणजे नाटक करणे, खोटं दाखवणे, अशा पद्धतीने भासवणे, अशा पद्धतीने याचा अर्थ आपण घेऊ शकतो. प्रिटेंड, प्रिटेंडेड, प्रिटेंडेड, प्रिटेंडिंग. तर क्रियापद पाठ करणं फार महत्त्वाचं आहे. वारंवार मी प्रत्येक वर्गामध्ये हेच सांगत आहे, क्रियापद पाठ करा, त्याशिवाय पर्याय नाही आहे. प्रिटेंड. टू सेल, टू सेल. आता हे बघा, हे क्रियापद कसं आहे. सेल म्हणजे समुद्री प्रवास करणे किंवा शिपवर, जहाजावर जेव्हा आपण प्रवास करतो त्याला सेल म्हणतो. सेल्ड, सेल्ड, सेलिंग. हे V2 आणि V3 आहे. सेलिंग. टू सेल, सेल्ड, सेल्ड, सेलिंग, अशा पद्धतीने हे क्रियापद आहे. आता पाहूया आपण. अवे इन आवर शिप्स बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न. रिटर्न हे देखील क्रियापद आहे. रिटर्न, रिटर्न. टू रिटर्न, रिटर्न, रिटर्न्ड, रिटर्न्ड. हे सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आहे. आणि फोर्थ फॉर्म रिटर्निंग, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म रिटर्निंग. परत फिरणे किंवा परत येणे. टू रिटर्न, रिटर्न्ड, रिटर्न्ड, रिटर्निंग, अशा पद्धतीने हे क्रियापद आहे. प्रत्येक क्रियापद महत्त्वाचं आहे. जितके जास्त आपण क्रियापद पाठ करणार तितका आपल्याला इंग्रजीचा अभ्यास सोपा आणि सहज वाटणार आहे. रिटर्न इन द नाईट. वेन द ट्रोजन्स आर अस्लीप. अस्लीप म्हणजे झोपणे. तर स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, स्लीपिंग, अशा पद्धतीचा हे क्रियापद आहे. टू स्लीप किंवा टू अस्लीप, स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. आता हे जे वेगळे धाटणीचे क्रियापद असतात अशा पद्धतीने ते आपण चांगल्या प्रकारे पाठ करायचे असतात. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, स्लीपिंग. मग हे पहिलं रूप आहे आणि मग त्याला ING रूप आपल्याला लावायचं असतं. तर हे आपलं प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, हे आपलं पास्ट पार्टिसिपल फॉर्म, सिम्पल पास्ट फॉर्म, आणि हे आपलं ओरिजिनल फॉर्म. टू स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, स्लीपिंग, अशा पद्धतीने हे क्रियापद येत आहेत. आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. वी विल अटॅक, वी विल अटॅक. आता अटॅक हे जे आहे, अटॅक हे क्रियापद आहे. टू अटॅक आपण बघूया त्याचं स्पेलिंग. टू अटॅक, ATTACK, अटॅक. याला आपण जेव्हा ATTACKED, अटॅक्ट, अटॅक्ट, हे V2 V3 आहे आपलं. आणि अटॅकिंग हे त्याचं आपण बघणार आहोत. V4 प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म, हमला करणे. टू अटॅक, अशा पद्धतीने हे क्रियापद आहे. टू अटॅक. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट क्रियापद आहे अँड बर्न अँड किल. आता बर्न, बर्न्ट, बर्न्ट, जाळणे हे आपण पाहिलं. टू किल बघूया आपण. टू किल, KILL, किल. सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम आहे, किल्ड. आणि KILLING, किलिंग, हे त्याचं V4 फोर्थ फॉर्म आहे, प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे. ठार मारणे या अर्थाने हे क्रियापद आपण वापरत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रियापद आपण बघणार आहोत. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो. डिसाईड हे क्रियापद आहे. टू फॉलो हे इन्फिनिटिव्ह फॉर्म क्रियापद या पॅरेग्राफमध्ये आलेले आहे. द ॲडवाईस ऑफ द वाईस ओडिसस. तर आता या ठिकाणी डिसाईड, टू फॉलो, टू ॲडवाईस असे 3 क्रियापदं आहेत. आपण बघूयात. टू डिसाईड, डिसाईड, डिसाईड म्हणजे ठरविणे. डिसाइडेड, 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 ठरविले. आणि डिसाइडिंग, डिसाइडिंग, ठरवत.
हे अशा पद्धतीने ठरवणे, ठरवले, ठरवलेले, ठरवत, अशा पद्धतीने हे क्रियापद आहे. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्रियापद टू फॉलो. टू फॉलो, FOLLOW, फॉलो. सेकंड थर्ड फॉर्म ऑफ सेम होणार आहे, FOLLOWED, फॉलोड. आणि फोर्थ फॉर्म याचा होईल फॉलोविंग, फॉलोविंग. अशा पद्धतीने पाठलाग करणे, अनुसरण करणे या अर्थाने किंवा आज्ञेचं पालन करणे, फॉलो करणे. फॉलो, फॉलोड, फॉलोड, फॉलोविंग. तर सेकंड थर्ड फॉर्म सेम असलेले 99% क्रियापद असतात इंग्रजीमध्ये, म्हणून अवघड जात नाही. आता या ठिकाणी तुम्हाला शब्द आहे ॲडवाईस. ॲडवाईस हे नाऊन आहे जोपर्यंत की हे सी आहे. पण हे जर का असं असेल स्पेलिंग ADVISE, ॲडवाईज, हे ॲडवाईस ने आपण याला उच्चारण करणार. हे नाऊन आहे म्हणजे नाम आहे. आणि जेव्हा आपण ॲडवाईस म्हणणार, ॲडवाईज, तर हे आपलं वर्ब आहे. तर याचं सेकंड फॉर्म ॲडवाईज्ड आणि थर्ड फॉर्म पण ॲडवाईज आणि फोर्थ फॉर्म ॲडवायझिंग. कारण की या ठिकाणी ई काढून टाकणार आणि मग आपण ING फॉर्म इथे लावणार आहोत. तर उपदेश देणे या अर्थाने हा क्रियापद आपण वापरत असतो. ॲडवाईज, ॲडवाईज्ड, ॲडवायझिंग. नेक्स्ट आपण बघूया to the wise Odysseus. So a great horse of wood was made. To make, made, making. To make, बनविणे, तयार करणे. मेड आणि हे मेकिंग. तर हे फोर्थ फॉर्म आहे. टू मेक, मेड, मेकिंग, बनविणे, तयार करणे. जोपर्यंत आपल्याला क्रियापद माहीत नसतात तोपर्यंत आपण एखादा धडा वाचून त्याचा अर्थ लावू शकत नाही. आणि जर काळच येत नसेल आपल्याला टेन्स, तर आपल्याला काहीच समजणार नाही. म्हणून आपण क्रियापदांवर भरपूर लक्ष द्यावं ही नम्र विनंती सगळ्या विद्यार्थ्यांना. स्किलफुल इंजिनियर अँड द ग्रेटेस्ट हिरोज मिनिलस, ओडिसस हिमसेल्फ अँड ऑदर्स एंटर्ड इट. आता एंटर हे एक वर्ब आहे. entered it. The last man to go in being the architect himself who knew. To go, to enter, knew हे आपल्याला क्रियापद या ठिकाणी भेटले. To go, जाणे. Went, gone आणि going अशा पद्धतीने याचे हे 4 रूप होतील. जाणे, गेला, गेलेला, जात. सेम आपण बघूया टू एंटर. एंटर म्हणजे प्रवेश करणे. एंटर्ड म्हणजे सोपं क्रियापद आहे, रेग्युलर फॉर्मचा आहे. एंटर्ड आणि एंटरिंग हे त्याचं फोर्थ फॉर्म. प्रवेश करणे या अर्थाने आपण वापरतो. प्रवेश करणे, प्रवेश केला, प्रवेश केलेला, प्रवेश करत. आता पुन्हा आपण पाहूया टू नो. आता टू नो हे आपल्याला हे लक्षात घ्यायचं की के सायलेंट आहे, ठीक आहे ना. सेकंड फॉर्म आहे न्यू. थर्ड फॉर्म आहे नोन आणि फोर्थ फॉर्म पहिल्या रूपाला ING लावून. जाणणे, माहीत होणे, माहीत झाले, माहीत झालेले, माहीत होत, अशा पद्धतीने हे क्रियापदाचा आपण अर्थ काढू शकतो. के सायलेंट आहे प्रत्येकामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. टू नो, न्यू, नोन, नोविंग. सगळेच क्रियापद महत्त्वाचे आहेत. सराव केल्यावर ते लक्षात राहतील. त्याच्यानंतर आपण बघूया in being the architect himself who knew the secret of opening and shutting. To open and to shut. तर to open आणि याचं सेकंड थर्ड फॉर्म होणार आहे ओपन्ड आणि फोर्थ फॉर्म ओपनिंग अशा पद्धतीने. आता हे क्रियापद जे आहेत तर हे कोणत्याही इयत्तेला लागू पडतात. फक्त द फॉल ऑफ ट्रॉयमधलेच नाही आहेत हे. तर हे आपण कोणत्याही इयत्तेमध्ये आपल्याला हे गरजेचे पडणार आहेत. ओपन म्हणजे उघडणे, उघडले, उघडलेले, उघडत, अशा पद्धतीने याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर टू शट म्हणजे बंद करणे. शट हे तीनही त्याचे फॉर्म आहे. आणि शटिंग हे त्याचं काय आहे, V4 प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ING रूप आहे. बंद करणे, बंद केले, बंद केलेले,
बंद करत या अर्थाने. पुढचं नंतरचं आपण बघूया क्रियापद ओपनिंग अँड शटिंग. या ठिकाणी तुम्ही शटिंगचं डबल टी झालेलं आहे, शेवटचं अक्षर डबल झालेले बघू शकता. द एंट्रन्स. दॅट इव्हनिंग द ग्रीक्स. आता बर्नचं हे सेकंड फॉर्म बर्न्ड आलेलं आहे ईडी लावून, तुम्ही बघू शकता. देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप्स बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट. लिव्ह, लेफ्ट, लिव्हिंग हे क्रियापद आहे. टू लिव्ह म्हणजे जागा सोडणे, निघून जाणे. सेकंड आणि थर्ड फॉर्म लेफ्ट आहे आणि लिव्हिंग हे त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म आहे. लक्षात ठेवावं, प्रत्येक क्रियापद तुम्हाला यश प्राप्त करून देणार आहे. जितकं तुम्ही क्रियापदाचं अस्तित्व जाणून घेणारे भाषा शिक्षणामध्ये, विशेषतः इंग्रजी भाषा शिक्षणामध्ये तुमचं आयुष्य उज्ज्वल होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघूया टू परसुएट द टॉर्जन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. टू परसुएट आणि टू ड्रॅग हे दोन क्रियापद या ठिकाणी आपण बघू शकतो. टू परसुएट, परसुएड सेकंड फॉर्म ईडी. फक्त या ठिकाणी ई ऑलरेडी आहे, मग आपण काय करणार आहोत की या ठिकाणी डी लावणार. परसुएड सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आपण या ठिकाणी बघू शकतो. परसुएडेड फक्त डी लावून आपल्याला V2 V3 तयार होणार आहे या ठिकाणी. आणि परसुएडिंग आणि ई काढून आपण ING रूप लावणार आहे. परसुएड म्हणजे मन वळविणे, एखाद्याची मनधरणी करणे या अर्थाने हे क्रियापद वापरलं जातं. टू परसुएड, परसुएडिंग. नेक्स्ट क्रियापद आपण बघू टू ड्रॅग. ड्रॅग म्हणजे ओढणे. ड्रॅग्ड शेवटच्या अक्षरावर जोर येत आहे, तर डबल जी होणार आहे V2 आणि V3 मध्ये. आणि ड्रॅगिंग हे आहे त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म ड्रॅगिंग. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ओढणे, ओढलेले, स्वतःकडे ओढणे एखादी गोष्ट, याला आपण ड्रॅग म्हणतो. आता पुढचं क्रियापद आपण बघूया. नेक्स्ट डे द टॉर्जन्स ओकअप म्हणजे झोपेतून उठणे. तर वेकअप ही फ्रेज आहे. टू वेकअप म्हणजे झोपेतून उठणे. त्याचं सेकंड फॉर्म ओकअप, थर्ड फॉर्म ओकन अप आणि वेकिंग अप म्हणजे ई काढणार आपण आणि त्याचं ING रूप आपण तयार करणार. म्हणजे झोपेतून जागा होणे, जागे झालेले जागे होत, अशा पद्धतीने हे व्हर्बल फ्रेज आहे. आपण त्याला लावून ओकअप. एक्सपेक्टिंग. आता टू एक्सपेक्ट हे पण एक क्रियापद आहे. टू एक्सपेक्ट, एक्सपेक्टेड, एक्सपेक्टिंग अपेक्षा करणे या अर्थाने हे क्रियापद आहे. आपण बघू शकता जसं जसं आपण पॅरेग्राफ वाचत आहोत, आपण फक्त क्रियापद इथं अनुभवत आहोत की कशा पद्धतीने आपल्याला क्रियापद घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्रियापद टू गो झालं आपलं. टू गो आउट अँड फाईट. आता फाईट हे क्रियापद आहे, तर आपण या ठिकाणी बघू शकतो फाईट, टू फाईट, FIGHT, फाईट, GH सायलेंट करायचं आहे. सेकंड फॉर्म आहे फॉट, FOUGHT, फॉट. आणि फायटिंग हे पहिल्या रूपाला आपल्याला काय करायचं आहे, ING लावायचं आहे. टू फाईट, फॉट, फायटिंग. लढणे, लढलेले, लढत या अर्थाने हा क्रियापद आहे. नेक्स्ट क्रियापद पाहूया. ॲज दे हॅड डन. तर हे डन हे जे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे या ठिकाणी डन. तर आपण बघूया टू डू हे त्याचं पहिलं रूप, डीड सेकंड फॉर्म, डन त्याचं थर्ड फॉर्म आणि डुईंग त्याचं फोर्थ फॉर्म आहे. टू डू, डीड, डन, डुईंग अशा पद्धतीने करणे, केले, केलेले, करत अशा पद्धतीने हे क्रियापद आहे.
नेक्स्ट आपण बघूया, फॉर द पास्ट 10 years व्हॉट डिलाईट अँड सरप्राईज दे फेल्ट हे क्रियापद बघूया. टू फील फेल्ट, सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म दोन्ही पण फेल्टच आहे. आणि फीलिंग, वाटणे, वाटले, वाटलेले, वाटत या अर्थाने हे क्रियापद वापरायचं आहे आपल्याला. नेक्स्ट या ठिकाणी आहे, ॲट द साईड दे सॉ टू सी, सॉ, सीन, ऑन द सी शोर, आउटसाइड द वॉल्स, इट सीम्ड, द सीम्ड, सीमिंग, लॉंग सीज वॉज ओव्हर, ॲट लास्ट. आणि ओव्हर हे बघा या ठिकाणी हे क्रियापद आहे. आणि द शोर वॉज डेझर्टेड, द सॉ, सीम, ओव्हर आणि डेझर्टेड हे क्रियापद आपण बघूया. तर सोपे क्रियापद आहेत हे. या ठिकाणी आपण बघूया, टू सी पाहणे, सॉ, सीन, सीइंग अशा पद्धतीने हे क्रियापद आहे. टू सी, सॉ, सीन, सीइंग. त्याच्यानंतर आपण बघत आहोत की टू ओव्हर म्हणजे संपणे, समाप्त होणे. ओव्हर्ड समाप्त झाले, V2 V3 आहे. आणि ओव्हरिंग हे त्याचं फोर्थ फॉर्म आहे. ओव्हरिंग अशा पद्धतीने समाप्त होणे, संपणे. द हॉलिडेज आर ओव्हर असं पण म्हणतो. टू सीम म्हणजे भासणे, वाटणे. सीम्ड हे सेकंड थर्ड फॉर्म आहे. आणि सीमिंग त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म V4 फॉर्म आहे. सीमिंग, वाटणे, भासणे या अर्थाने. त्याच्यानंतर आपण बघूया, टू डेझर्ट हे क्रियापद आलेलं आहे. तसं डेझर्ट म्हणजे वाळवंट होतो, पण डेझर्ट म्हणजे रिकामा करणे, निर्मनुष्य करणे. तर डेझर्टेड, या ठिकाणी अर्थ त्याचा निर्मनुष्य होणे. डेझर्टेड, डेझर्टिंग अशा पद्धतीने हे त्याचा फोर्थ फॉर्म आहे. क्रियापदांचा भरपूर अभ्यास करावा, प्रत्येक क्रियापदाला खूप महत्त्व द्यावं, जेणेकरून आपल्याला ही भाषा सोपी जाईल. त्याच्यानंतर द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन, टू गो वेन गॉनमधलं इट इज पीस ॲट लास्ट दे क्राईड म्हणजे ओरडले. तर आपण या ठिकाणी हे क्राईड हे क्रियापद बघू शकतो. अँड ओपन्ड वाईड देअर गेट्स अँड केम, टू कमिंग अशा पद्धतीने हे केम आलेले. लार्ज नंबर्स ऑन द प्लेन, ग्लॅड टू बी फ्री अगेन, टू गो वेअर दे प्लीज्ड, टू प्लीज्ड म्हणजे टू प्लीज्ड आनंदी होणे, आनंदी झाले. तर क्राय आणि प्लीज घेऊया आपण या ठिकाणी क्रियापद दोन. त्यांचे फॉर्म, टू क्राय म्हणजे ओरडणे या अर्थाने, तसं रडणे अर्थ होतो. आणि सेकंड फॉर्म आहे क्राईड, थर्ड फॉर्म पण क्राईड आहे. आणि फोर्थ फॉर्म आहे क्राईंग. त्याच्यानंतर टू कम, केम, कमिंग बघूया. टू कम, केम, कमिंग या ठिकाणी बघा, या क्रियापदाचं असं आहे की सेकंड फॉर्ममध्ये ए येतं, बाकी तिन्ही फॉर्ममध्ये ओच येतं. स्पेलिंगमध्ये एने आलेला येत, अशा पद्धतीने हे क्रियापद आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आलेलं आहे टू प्लीज. आपण बघूया की टू प्लीज म्हणजे आनंदित होणे. प्लीज्ड, PLEASED, प्लीज्ड. आणि मग प्लीजिंग म्हणजे आनंदित होणे किंवा मनासारखं वागणे, अशा पद्धतीने म्हणजे हे क्रियापद आपण या ठिकाणी वापरू शकतो. नेक्स्ट आपण पाहूया, फ्रीड हे पण क्रियापद आपण तयार करू शकतो. टू बी, तर टू बी, वॉज, वर, बीन हे क्रियापद आहे. देन दे सॉ, सीनमध्ये आपण पाहिलं. द ह्यूज वुडन हॉर्स दे गॅदर हे क्रियापद आहे. राऊंड इट इन ॲस्टॉनिशमेंट, फॉर इट वॉज इन डीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. तर टू गॅदर्ड, टू गॅदर म्हणजे एकत्र जमा होणे, एकत्रिततेने. गॅदर्ड एकत्रित जमा झाले. आणि गॅदरिंग म्हणजे एकत्रित जमा होतं, अशा पद्धतीने हे आहे क्रियापद. आपण सराव करावा या क्रियापदांचा.
आता पुढचं बघूया आपण. ॲज दे वर वॉन्डरिंग. वॉन्डरिंग म्हणजे आश्चर्य करणे, आश्चर्य व्यक्त करणे. वॉन्डरिंग. हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट. बिल्ट अशा पद्धतीने हे क्रियापद आहे. तर आपण हे पाहिलेलं आहे. हॅड बीन लेफ्ट टू, या ठिकाणी बघा तुम्ही लेफ्ट हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. हॅड बीन लेफ्ट, कारण की ते हॅड आहे. तर आपण पाहिलं लिव्ह, लेफ्ट. दे फाउंड, तर फाउंड, फाइंड, फाउंड. आणि वॉन्डर हे 2 क्रियापद आपण बघूया. टू फाइंड म्हणजे शोधणे, आढळणे. फाउंड, फाइंडिंग. फाइंडिंग अशा पद्धतीने हे क्रियापद आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत टू वॉन्डर म्हणजे आश्चर्य व्यक्त करणे. वंडर्ड आणि वंडरिंग अशा पद्धतीने हे चौथं रूप आहे. आश्चर्य व्यक्त करणे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरं क्रियापद ग्रीक. विथ हिज हँड्स टाईड. टू टाय हे क्रियापद आहे. टू टाय बघूया. TOTI. टू टाय म्हणजे बांधणे. टाईड बघा तुम्ही, आपण बेल्ट आणि टाय म्हणतो ते या क्रियापदावरूनच आहे. आणि TYING टाईंग हे त्याचं चौथं रूप हे विसरू चालणार नाही. आपल्याला डाय, लाय आणि टाय अशा पद्धतीचे क्रियापद आहेत. यांचा सराव आपण करायला पाहिजे. बांधणे, बांधले, बांधलेले, बांधत अशा अर्थाने या ठिकाणी आलेले आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत तर टुगेदर. लाईंग. टू लाय, लाईड, लाईंग हे पण क्रियापद आहे बघा. टायच्या नंतर लाय म्हणजे पडून राहणे एका ठिकाणी, जागेवर, सपाट जमिनीवर अशा पद्धतीने लाईट. आणि याचं पण फोर्थ फॉर्म अशा पद्धतीने लाईंग होतं. पडून राहणे, जमिनीवर पडून राहणे या अर्थाने हे क्रियापद वापरलं जातं. लाईंग. त्याच्यानंतर वेन द ट्रोजन्स ड्रॅग ओढणे आपण वरती पाहिलं. मॅन प्रिटेंड म्हणजे भासवणे, नाटक करणे या अर्थाने. टू बी व्हेरी फ्रायटन म्हणजे या ठिकाणी आता त्या ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये आलेले, तरी आपण त्याचं क्रियापदाचं रूप बघू. टू फ्रायटन. FRIGHTEN. फ्रायटन म्हणजे घाबरवणे. फ्रायटन्ड हे फक्त डी लागेल या ठिकाणी. आणि फ्रायटनिंग FRIGHTENING फ्रायटनिंग घाबरवणे किंवा घाबरणे अशा दोन्ही अर्थाने हे वापरलं जातं. तर आपण नेक्स्ट क्रियापद या ठिकाणी बघूया. फ्रायटन नंतर फ्रायटन्ड ऑफ देम. व्हेन ही वॉज कमांडेड म्हणजे आज्ञा देणे. टू टेल म्हणजे सांगणे, हे इन्फिनिटिव्ह फॉर्म आलेला आहे. वाय द ग्रीक्स हॅड गॉन अँड वाय दे हॅड लेफ्ट दिस हॉर्स बिहाइंड ही प्रिटेंडेड. तर कमांड आणि टेल हे 2 क्रियापद आहेत. टू कमांड म्हणजे आज्ञा देणे, एखाद्याला आदेश देणे. कमांडेड हे त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म होईल. आणि कमांडिंग हे त्याचं चौथं रूप आहे. V4 फॉर्म आहे. कमांड आदेश, आज्ञा देणे. आणि त्याच्यानंतर टू टेल म्हणजे सांगणे. टोल्ड आणि टेलिंग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, सांगणे, सांगितलेले, सांगत हे क्रियापद आहेत. तर आपण या ठिकाणी या पान क्रमांक 72वरचे सगळेच्या सगळे क्रियापद आपण पाहिलेले आहेत. आणि तुम्ही याचा अभ्यास करावा. तुम्ही या पॅरेग्राफ्सला समजून घ्यावं. जेव्हा आपण एका पेजवरचे सगळेच क्रियापद पाठ करतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या पेजवरचे ठराविकच क्रियापद येत नसतात. म्हणजे जितका आपण जास्तीत जास्त पाठांतर करणार, त्याला समजून घेणार, त्यांचा सराव करणार, तितकं आपल्याला इंग्रजी भाषा सोपी जाणार. तुम्ही बघू शकता की प्रत्येक वाक्यामध्ये 2, 3 एक तरी क्रियापद आहेच. म्हणून इंग्रजीचा अभ्यास करताना क्रियापद अतिशय महत्त्वाचे आहेत. आता हा व्हिडिओ फार लांबलचक झालेला आहे, परंतु त्याला पर्याय नाही आहे. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांनी किती क्रियापद आपण या 72 पान क्रमांकावरचे पाहिले ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि
चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.